आणि आता पाहूयात बातम्या पावसासंदर्भातल्या। इगतपुरी शहर आणि परिसरात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे नागरिकांना या दरम्यान उकाड्यापासून मिळाला मोठा दिलासा। जालना जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। 4 नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता। सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडणार। प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन। चिपळूण तालुक्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात। भातपीक संकटात। कापून झाल्यानंतर उन्हात वाळत ठेवलेलं भातपीकही भिजलं। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात झालं नुकसान। सिंधुदुर्गात जोरदार पाऊस। भात कापणीच्या दिवसांमध्ये पाऊस आला, त्यामुळे धान्याचं झालं नुकसान। शेतकऱ्यांची चिंता वाढली। येवला तालुक्यात सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक पूर्णतः गेलं पाण्याखाली। शेतात काही ठिकाणी 3 ते 4 फूट पाणी साचलं। पिकं सडण्याचीही दाट शक्यता। परभणीत अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान, तर आता परतीच्या पावसामुळे वेचणीला आलेल्या पिकाचंही नुकसान। शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघेना। नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 17,200 हेक्टरवरील क्षेत्र बाधित। कापूस, मका, सोयाबीन, मिरची, बाजरी, ज्वारी या पिकांचं नुकसान। मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील तिलारी धरण 100% भरलं। सध्या धरणातून 19 घनमीटर प्रति सेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग। तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या भुसावळमधील हत्तूर धरणाचे 2 दरवाजे उघडले। तापी नदीपात्रात धरणातून 33,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। पाण्याची आवक वाढली, त्यामुळे हत्तूर धरणाचे दरवाजे उघडले।